की हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे जो ए आणि बी याच्या स्वरूपामध्ये दिला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल दिस एज अ कार्टेशियन फॉर्म. कारण की ए आणि बी नुसतेच आहेत त्याच्यामध्ये, आणि ए बी हा काय दाखवतो तर एक्स कॉर्डिनेट ए असेल आणि वाय कॉर्डिनेट बी असेल अशा स्वरूपामध्ये तो दाखवतो. त्या अर्थाने आपण या गोष्टीला काय म्हणतो तर त्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये म्हणतो आपण. हा कॉम्प्लेक्स नंबर हा कार्टेशियन फॉर्म मध्ये दाखवला गेलेला आहे. त्यानंतर मला माहित आहे की ए आणि बी हे आर आणि थिटा या दोन्हीच्या किमती वापरून ए इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि बी इज इक्वल टू आर साइन थिटा हा फॉर्म्युला वापरून ए आणि बी हे आर आणि थिटा मध्ये मी लिहू शकतो. म्हणजे कंप्लीट जो झेड आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर, तो कॉम्प्लेक्स नंबर आर कॉस थिटा प्लस आर साइन थिटा इंटू आय, that is r if I take common what I get inside is cos theta plus I sin theta. हा जो आहे हा फॉर्म जो आहे त्या फॉर्मला काय म्हणतो आपण, पोलार फॉर्म असं म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, पोलार फॉर्म असं म्हणतो. आणि एकदम शेवटी जो झालेला आहे की cos theta plus I sin theta यालाच आपण एक्सपोनेन्शियल म्हणजे ई, हा ऑयलर ई आहे बरं का, आपला साधा ई फॉर ऑमलेट किंवा सॉरी ई फॉर एग किंवा ई फॉर एलिफंट अशातला ई नसून ई जो आहे तो ऑयलर्स ई आहे. हा जो ई आहे ई ची व्हॅल्यू असते काहीतरी त्याची 2.71 म्हणून व्हॅल्यू असते त्याची. ओके, तर हा तो ई आहे, त्या ई च्या डोक्यावर आय थिटा असं लिहायचं आहे. म्हणजे हे जे रिप्रेझेंटेशन आहे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, आय कॅन राईट इट इन द फॉर्म ऑफ ई टू द पॉवर आय थिटा. ठीक आहे. Next, that is why I can write r or z is equal to r into e to the power I theta, and this form is known as exponential form. एक तुम्हाला समजण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी एक्सपोनेन्शियल जिथं आहे तिथं ई वापरायचं आहे. इथं पण ई आहे बघा, तिथं ई आपल्याला वापरायचं आहे हे एवढं माहित करून घ्या. तर हा जो फोर्थ क्वेश्चन आहे आपण एक्सरसाइज 1.3 मधला फोर्थ क्वेश्चन जो आहे तो आपण टॅकल करणार आहोत. त्याच्यामधले सब क्वेश्चन्स कुठले, हा फर्स्ट सब क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन अँड सिक्स्थ सब क्वेश्चन. आय एम गोइंग टू सी हाऊ कॅन आय राईट दिस इन पोलर फॉर्म अँड हाऊ कॅन आय राईट द सेम नंबर इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. याच्यासाठी बेसिक असलेलं काय आहे तर आपल्याला झेड हा जो होता आपल्या आधीची जी स्लाइड आहे, मला वाटतं नाही का प्रत्येकाने वहीमध्ये या 3 गोष्टी तरी कमीत कमी लिहा, 4 गोष्टी. हे जे या स्लाइडवर दिसतंय हे सगळं नाही का तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. 1 ते 2 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला, 1 ते 2 मिनिटाचा वेळ देतो, हे वहीमध्ये लिहून घ्या. एव्हरीवन राईट दिस डाऊन इन युअर नोटबुक. आता झेड हा असा आहे, मला काय पाहिजे याला पोलर फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर मला ते AB चं रूपांतर आर आणि थिटा मध्ये करायला हवं. त्याच्यासाठी व्हॉट इज आर, आर इज स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, अँड व्हॉट इज थिटा, थिटा इज tan इनवर्स ऑफ बी अपॉन ए. सो लेट्स फाइंड आउट व्हॉट इज ए अँड व्हॉट इज बी ओव्हर हिअर. किती ए किती आहे आणि बी किती आहे हो, ए आणि ए किती आहे इथं, -1 आणि बी किती आहे, √3. चला ठीक आहे. आता प्रत्येकाने ए आणि बी ची व्हॅल्यू वापरून आर आणि थिटा काढायचा प्रयत्न करायचा. 1 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देणार आहे प्रत्येकाला. ए आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि आर आणि थिटाची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करायचा आहे. पाय बाय 6 आहे. पाय बाय 6 म्हणायला लागलाय का, काही जण 11 पाय बाय 6 म्हणायला लागलेत मला. आता 2 पाय बाय 3. बर 2 पाय बाय 3. बघा बरं का किती वेगळे वेगळे व्हरायटी असलेले उत्तर यायला लागलेत माझ्याकडे. याचाच अर्थ ह्या कन्सेप्ट म्हणजे ही कन्सेप्ट आणखीन पाहिजे तशी क्लिअर नाही बऱ्याच जणांना, आणि काही जणांच्या वहीमध्ये टॅन चक्र शक्यतो नाही असं गृहीत धरतो मी. ते नसेल तर मग नाही का हे थोडस नाही का चॅलेंजिंग जाईल तुम्हाला, किंवा मी त्याच्यासाठी सुद्धा नाही का पाहिजे तर सांगता येईल त्याप्रमाणे प्रयत्न करून सांगेन मी तुम्हाला कशा पद्धतीने हे करायचं ते. बर चला, सर किती आला, 4 पाय बाय 3. 4 पाय बाय 3. बर ठीक आहे बघूया. चला आता समोर लिहितो मी. ए ची व्हॅल्यू -1 आहे, बी ची व्हॅल्यू √3 आहे, आर इज इक्वल टू ॲज यू सेड इट इज 2 झेड बार किंवा झेड मॉड्युलस आपण ज्याला म्हणतो. आर इज झेड मॉड्युलस आणि स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर इज 1, बी स्क्वेअर इज 3 आणि 1 + 3 इज 4 आणि स्क्वेअर रूट त्याचा काय मिळणार आहे 2. पॉझिटिव्ह 2 घेणार कारण की आर काय दाखवतो तर डिस्टन्स दाखवतो.
आणि डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, सो वी टेक पॉझिटिव्ह व्हॅल्यू, पण टेक निगेटिव्ह व्हॅल्यू ओव्हर हिअर. ओके, व्हॉट अबाउट थीटा? थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a, tan इनवर्स ऑफ √3 अपॉन -1. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, प्लीज बंद करा. tan इनवर्स ऑफ -√3 आलेला आहे तो, बरोबर आहे, -√3 आलेला आहे. -√3 आलेला असेल तर मग मला आता काय करावं लागतं माहितीये का? हा थीटा जो आहे बघा जरा इथं, tan इनवर्स ऑफ -√3 बर का. आता इथं येऊन आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस नाही का ए आणि बी चा विचार करायचा. ए कसा आहे? निगेटिव्ह आहे. बी कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. मग ए निगेटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह म्हणजे क्वाड्रंट कुठला? सेकंड. सेकंड. येस, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये नाही का व्हॅल्यू किती आहे? -√3. मग आता टॅन चक्र ज्यांच्या वहीमध्ये आहे त्यांनी नाही का -√3 पण सेकंड क्वाड्रंट मध्ये असा कुठं आहे बघायचा. -√3 पण सेकंड क्वाड्रंट. 2π/3. तर म्हणून त्याचं उत्तर 2π/3 असं येणार आहे. म्हणून त्याचं उत्तर किती येणार आहे? 2π/3. किंवा आता ज्यांना टॅन चक्राचा जास्त नाही का कळालेलं नाही किंवा नाही का माहित नाही असं जर असेल तर मग नाही का खरं तर माहित असणं गरजेचं आहे. गेल्या ते उतरून काढायचं सरळ सरळ पेपरमध्ये, इझी जातं. मग एक जरी क्वाड्रंट आपल्याला व्यवस्थितपणे माहित असेल, हा फर्स्ट क्वाड्रंट माहित असेल तर बाकीचे तीनही क्वाड्रंट आपण त्या टॅन चक्राचा वापर करून लिहू शकतो आणि ते इझी जातं. म्हणून मी हे तुम्हाला दिलेलं आहे. नसेल तर काय विचार करायचा ते सांगतो. आता √3 ही कोणासाठी, टॅन √3 कोणासाठी येतो सांगा मला? टॅन जो असतो √3 व्हॅल्यू कुठल्या अँगल साठी येते? 60 साठी येते ना? 60 म्हणजे काय झाला? π/3 झाला. बघा बघा मी दुसरा पण मार्ग सांगतोय, मी उत्तराकडे जाण्याचा दुसरा मार्ग सांगतोय मी तुम्हाला कसं करायचं ते. हा जो आहे √3 आहे, √3 असेल तर मला कुठे येतो? π/3 येतो. नुसता √3 असलास तर काय लिहिलं असतं मी? π/3 लिहिलं असतं. म्हणून π/3 लिहायचं. पण आता बघा, मी जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल मला वाटतं इथं जो असतो हा पाय जो असतो त्या पाय वरून आपण ठरवू शकतो की आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचंय का थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचंय. माझा जर पाय इथं असेल तर पाय मधून काहीतरी कमी केल्यानंतर सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो का पाय मध्ये काहीतरी मिसळल्यानंतर सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो आपण? विचार करा जरा. आता हा आपली आडवी जी लाईन आहे, इथली जी लाईन आहे आडवी, याचं उत्तर पाय आहे. हे जो अँगल आहे पाय आहे. मला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर पाय मधून काहीतरी कमी करावं लागेल का पाय मध्ये काहीतरी मिसळावं लागेल? जरा विचार करा. मिसळावं लागेल जे म्हणतात त्यांनी जरा विचार करा. हा आपला प्रवास कसा चालू होतो तो सांगतो. हा 0 आहे, हा π/2 म्हणजे 90 आहे. त्यानंतर 180 म्हणजे पाय आपला, बरोबर आहे. मी 180 मधून ज्यावेळेस काहीतरी कमी करेन, 180 मधून काहीतरी कमी केलं म्हणजे किती? थोडंफार समजा 10 कमी केलं तर 170 केल्यानंतर हा सेकंड डिग्री मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. थोडं काहीतरी कमी केल्यावरच मी सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊ शकतो. म्हणजे मला इथं π-θ करावा लागतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय करावं लागतो? π-θ. म्हणून काय करायचा? त्यासाठी मी π/3 जो आहे तो पाय मधून वजा करायचा. π/3 हे आपलं उत्तर जे आहे, नुसत्या √3 कडे बघून मी उत्तर सांगितलं π/3, पण मला माहित आहे मला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं आहे. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी पाय मधून हा π/3 वजा करावा लागतो. म्हणून त्याला मी π-π/3 लिहितो. आता याचं कॅल्क्युलेशन करायचंय. 3 नी क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण त्याला. इफ आय क्रॉस मल्टिप्लाय दिस विथ 3 then this is 3π minus π/3, so that comes out to be 2π/3. आता as it lies in the second quadrant it is -π/3 plus π, that is 2π/3. मग आता आपल्याला दोन गोष्टी ज्या मिळवायच्या होत्या त्या मिळालेल्या आहेत. r ची किंमत किती मिळालेली आहे? r ची किंमत मिळालेली आहे 2 आणि θ ची किंमत मिळालेली आहे 2π/3 ही किंमत मिळालेली आहे. या दोन्हीही किमती मिळालेल्या आहेत आपल्याला, 2 आणि 2π/3. मग याच्या वरून मी पोलार फॉर्म काढू शकतो. पोलार फॉर्म काय तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेतलेला आहे. व्हॉट इज पोलार फॉर्म? पोलार फॉर्म काय आहे? Z is equal to R cos theta plus I sin theta. बस एवढंच गरजेचं आहे मला. Z is equal to R cos theta plus I sin theta. हे ज्यावेळेस मी लिहीन याचाच अर्थ त्याला काय म्हणणार आहे मी? मी कॉम्प्लेक्स नंबर हा पोलार फॉर्म मध्ये लिहिलेला आहे असा त्याचा अर्थ होतो.
बघा आर इज इक्वल टू 2 आणि थिटा इज इक्वल टू 2π/3. ही जी व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू 2 टाकणार आणि थिटाची 2π/3 एवढंच करायचंय. बस एकदा आर थिटा काढला की बाकीच्या दोन्ही गोष्टी सोप्या आहेत. पोलर फॉर्म पण सोपा आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म पण सोपा आहे. झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असतो. त्याच्यामध्ये पोलर फॉर्म मध्ये या व्हॅल्यू टाकल्या आपण. आर ची व्हॅल्यू 2 टाकली, आर ची व्हॅल्यू 2 टाकली इथं, म्हणजे इथं वाटलं सर आर ची व्हॅल्यू जी 2 आहे ती इथं टाकली आणि थिटाची व्हॅल्यू जी 2π/3 आहे ती इथं टाकली आणि इथं देखील टाकली आणि तो जो मिळालेला आहे तेच म्हणजे माझं उत्तर आहे पोलर फॉर्म साठीचं. ओके, नाउ व्हॉट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म? दिस वॉज एक्सपोनेन्शियल फॉर्म फॉर अस. झेड इज इक्वल टू आर ई टू द पॉवर आय थिटा. मग याला आपण उत्तरामध्ये कसं लिहू शकतो? झेड इज इक्वल टू आर च्या ठिकाणी काय, आर ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. ही 2 जी आहे आर ची व्हॅल्यू ती इथं टाकणे म्हणजेच इथं टाकणे आणि थिटा जी व्हॅल्यू आहे इथं टाकणे म्हणजे थिटाची व्हॅल्यू 2π/3 इथं टाकणे आणि हेच आपलं उत्तर आहे. 2e टू द पॉवर 2π/3 आय 2π/3. पुढे आता या प्रश्नाकडे जातो मी. झेड इज इक्वल टू मायनस आय असा दिलेला आहे. आता तुम्ही प्रयत्न करायचे आहेत, वही तुमच्या समोर ठेवा. तुम्हाला दिलेले गोष्टी ज्या आहेत समोर फॉर्म्युला देखील लिहिलाय मी. आर चा फॉर्म्युला लिहिलाय आणि थिटाचा फॉर्म्युला लिहिलाय. पहिल्यांदा आर काढा, नंतर थिटा काढा, नंतर पोलार फॉर्म मध्ये लिहायचंय, नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचंय. पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. एकंदरीत एवढ्या सगळ्यासाठी 2 मिनिटाचा वेळ देणार आहे मी तुम्हाला. 2 minutes आय एम गोइंग टू गिव्ह इट टू यू. ओके, ट्राय दिस फॉर 2 minutes अँड कम विथ द आन्सर. आणि आन्सर झाल्यानंतर सांगा मला. झालं म्हणून सांगा म्हणजे मी फॉलोअप घेतो. सर R1 आहे. R1 मिळाला. ओके, ऍक्सेप्टेड. दिस आन्सर इज ऍक्सेप्टेड. R1 बरोबर आहे. तर थिटा पण 1 आलाय. थिटा किती मिळाला? सर √2/√3. किती? √3 नाही √π/2. रूट पाय का? नुसतंच पाय? π/2 आहे का? 3π/2. 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 मला वाटतं हे पण आन्सर मी ऍक्सेप्ट करतो. 3π/2 बरोबर आहे असं वाटतंय. 3π/2 बरोबर. R is equal to √2. R is equal to 1 आलाय का 2? R is equal to √2. √2 चुकीचा मित्र. सर R is equals to 1. बरोबर आहे. आता पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म सांगायचा आहे. आर आणि थिटाचे या व्हॅल्यू घ्यायचं आणि पोलर फॉर्म सांगा मला. काय येणार पोलर फॉर्म? पोलर फॉर्म काय येणार ते सांगा. इथं पोलर फॉर्म लिहितो, इथं एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहितो. पोलर फॉर्म काय आलेलं आहे सांगा. 1 cos 3π/2 plus I sin 3π/2. 1 ब्रॅकेट मध्ये cos 3π/2 प्लस I sin 3π/2. फॅन्टॅस्टिक, दॅट इज करेक्ट आन्सर. 1 आतमध्ये काय cos of 3π/2 प्लस I into sin 3π/2. ओके, दॅट इज करेक्ट आन्सर. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काय लिहिणार त्याच? 1e(i) Z is equals to 1e 3π/2. E raised to 3π/2 I.
ठीक आहे, बरोबर सांगितलं. 3 बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. फक्त आता हे सगळं बरोबर असल्यामुळे नाही का मी आता फक्त धावती नजर घालतो याच्यातून. आता इथं 3π/2 पाहिजे बरं का. इवन माय आन्सर इज रॉंग. इथं 3π/2 पाहिजे. इथं -i असा दिला असल्यामुळे नाही का 3π/2 येतो तो. इथं बघा हा a किती येणार आहे. इथं a हा 0 आहे, b -1 आहे. त्यामुळे a² + b² म्हणजे 0² + -1². मगाशी कोणीतरी √2 हे उत्तर सांगितलं होतं, ते चुकीचं आहे हे त्याला समजलं असेल. आता √1 विच इज इक्वल टू 1 आणि थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b/a tan इनवर्स ऑफ -1/0. पण आता -1/0 आपण हे जे आहे हे नॉट डिफाईन्ड येत आहे. -1/0 काय येत आहे, नॉट डिफाईन्ड येत आहे. पण नॉट डिफाईन्ड कुठला घ्यायचा, वर पण नॉट डिफाईन्ड असतंय, खाली पण नॉट डिफाईन्ड असतंय. माझं मग आता कुठं आहे, -i ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस हा पॉईंट 0 -1 झाला. हा पॉईंट काय झाला, 0 -1. हा कुठं असतो तर निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिसवर असतो. निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिसवर म्हणजे कुठं आला, इथं तो पॉईंट आला, या ठिकाणी तो पॉईंट आला. मग अँगल झालेलं बघायचं. इथं झालेला अँगल किती येतो, हा जो अँगल आहे तो 3π/2 अँगल आहे. हा अँगल किती आहे, 3π/2 आहे. म्हणून उत्तर 3π/2 आलं त्याचं. ठीक आहे. तर r हा 1 आलेला आहे आणि थीटा जो आहे तो 3π/2 आलेला आहे. 3π/2 पोलर फॉर्म मध्ये मग 1 cos ऑफ इथं देखील 3π/2 साइन ऑफ 3π/2 आणि तसंच एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये i into 3π/2. ठीक आहे. हे सगळीकडे 3π/2 येणार आहे. पुढच्या भागाकडे घेऊन जातो. चला हा भाग करायचा आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटाचा वेळ देणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, हे सिम्प्लिफाय करायचं. याचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर घेतल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये काहीतरी मिळेल, त्याला नाही का त्याला त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मग डिव्हिजन होईल. डिव्हिजन केल्यानंतर मग मला एक कॉम्प्लेक्स नंबर मिळेल या स्वरूपामध्ये. इथं काहीतरी प्लस i इंटू दुसरं काहीतरी असा आलेला जो आहे त्याला एकाला a म्हणणार, या भागाला b म्हणणार. म्हणजे ए बी त्यावेळेस मिळतील मला आणि मग त्याच्यावरून r आणि थीटा काढणार मी. बघा काय काय करायचं. पहिली गोष्ट तर हा डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करा, स्क्वेअर करा याचा आणि सिम्प्लिफाय करून काय व्हॅल्यू येते ते बघा. वरचा 1 + a1 आहे, इथं तरी तोच राहणार आहे. एकदा डिनॉमिनेटर तुमचा मिळाला की मग वर आणि खाली त्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मला मल्टिप्लाय करावं लागतं. 2 ते 3 मिनिटाचा वेळ देतो. हे करता येण्यासारखं आहे. करू शकताय का तुम्ही? हो सर. ट्राय करा. 2 मिनिटाचा वेळ देतो मी, ट्राय करा. माझं डिनॉमिनेटर 5 - 4 आहे आलं. किती? 5 - 4 आहे. i - 4 आहे कसं येईल? i - 4 आहे म्हणजे -3 आहे झालं. 3 - 4 आहे. 5 म्हणता का तुम्ही? 5. बरं. आता 3 - 4 आहे. बघूया काय तुमचं उत्तर. बऱ्याच जणांचे वेगळे वेगळे उत्तर यायला लागले. चला डिनॉमिनेटर तर सांगतो मी तुम्हाला निघून. हा डिनॉमिनेटर आलाय 3 - 4 आहे तो. 3 - 4 आहे तो हा. सर a इज इक्वल्स टू -1 आणि b इज इक्वल्स टू 1. a इज इक्वल टू -1 आणि b इज इक्वल टू 1. a इज इक्वल टू -1 आणि b इज इक्वल टू 1. बरं. म्हणजे 1 + i तुमचं उत्तर आलेलं आहे ना. -1 + i. -1 + हा i. सर. बघूया हा बाकी. सर -1 + आहे. बरं. आणखीन कोणाला काय मिळतंय? बघा तुमचं हे जर उत्तर आलं असेल तर मला वाटतं हे उत्तर करेक्ट आहे आणि मग तुम्ही पुढे जायला हरकत नाही. ज्यांचं हे उत्तर मिळालेलं आहे त्यांनी पुढे जाऊन एका आर आणि थीटाची किंमत काढा आणि ती मिळालेली आर आणि थीटाची किंमत वापरून पोलार फॉर्म लिहायचा आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा. त्या मुलांनी ज्यांना हे उत्तर आलेलं आहे, r√2 आहे. हा बरोबर आहे, √2. याला म्हणतात स्पीड. असं पाहिजे खरं तर.
जर सगळे लेक्चर्स व्यवस्थित केला असाल, प्रत्येक लेक्चर व्हिडिओ लेक्चर सुद्धा मन लावून तुम्ही व्यवस्थित बघितलेलं असेल, तर मला वाटत नाही तुम्हाला कुठे अडचण येईल म्हणून. Sir, theta is equals to 3 pi by 4. 3 pi by 4. 3 pi by 4 म्हणजे सेकंड क्वाड्रंटचा. सेकंड क्वाड्रंट मध्ये आला का तो? Sir, हा, बोला सर की. सेकंड क्वाड्रंट हा, मध्ये. बरोबर आहे. sir, हा, बोला की. theta 7 pi/4. नाही नाही, अरे सेकंड क्वाड्रंट मध्ये आला ना उत्तर. बघ बघू, -1 + i म्हणल्यानंतर पॉईंट कुठं आला? सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर आला असेल तर काय होणार बघा. चला ठीक आहे, घेऊन जातो आता सगळ्यांना. सगळेजण बघा, सामील व्हा, नुसतंच बघू नका. तर हा a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर असतो. a² - 2 टाइम्स a × b प्लस b². हा आपला फॉर्म्युला आहे. a² - 2ab + b². a² म्हणजे किती आहे माझा? 4 आहे. आता -2 × 2 4i झाला. i² जो आहे तो i² इज -1. i² इज -1. ह्या सगळ्या गोष्टी इथं टाकल्या. मग आता 4 मधून गेले 1, किती राहिला? 3 राहिला. 3 - 4i. ॲज सिम्पल ॲज दिस. दिस इज क्वाईट सिम्पल. मग आता हा जो काही डिनॉमिनेटर आहे, मला डिव्हिजन करायचं आहे. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण काय शिकलो? तर हा जो काही डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेटनी, कॉन्जुगेट म्हणजे काय? हा जो -4 आहे त्याचं रूपांतर मी +4i करणार. 3 + 4i नी वर आणि खाली दोन्हीकडे मल्टिप्लाय करणे आपल्याला भाग आहे. 3 + 4i नी वर पण मल्टिप्लाय करायला लागलो आणि खाली पण मल्टिप्लाय करायला लागलो मी. म्हणजे बघा बघू, इथं 3 + 4i नी वर पण मल्टिप्लाय केलेलं आहे आणि खाली पण मल्टिप्लाय केलेला आहे. मग काय काय मिळालं आता? खाली तर काय मिळतं मी तुम्हाला सांगितलं. तर खाली जर असा फॉर्म आला a - ib, माझे सुरुवातीचे सगळे लेक्चर्स बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कदाचित. मी आधीपासून सांगतोय आणि आता सुद्धा सांगेन. a + ib आणि a - ib जर असेल तर डायरेक्टली a² + b² लिहायचा. डायरेक्टली a² + b² लिहायचा. मग तसंच केलेलं आहे इथं. a² + b² म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर. a² + b² लिहिला आता. आता वर काय काय होणार आहे बघा. त्या 1 नी कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. त्या 1 नी कंप्लीट ब्रॅकेटला काय होणार? 3 आणि 4i ॲज इट इज लिहिला. मग त्यानंतर त्या 7i नी मल्टिप्लाय होणार कंप्लीट ब्रॅकेटला. 7i × 3 21i, 7i × 4i 28i² झाला तो. 28 काय झाला? i² झाला तो. ठीक आहे. मग आता 21i आणि 4i म्हणजे किती झाले? 25i झाले. i चे मग 25i झाले. आता i² हा -1 येत असल्यामुळे हे 28 निगेटिव्ह 28 येणार तुम्हाला. -28 आल्यासारखं होणार. दिस इज -28 प्लस 3. 3 - 28 म्हणजे काय मिळालं? -25 मिळालं. 3 - 28 म्हणजे काय मिळाले? -25 मिळाले. -25 प्लस 25i अपॉन 25. अपॉन 25 कसं आलं? कारण 3 चा वर्ग किती आहे? 9. आणि 4 चा वर्ग किती आहे? 16. 16 अधिक 9 किती मिळाले आपल्याला? 25 मिळालेले आहे. त्यामुळे काय होणार पुढे? पुढे मात्र -25 भागिले 25. हा जो 25 डिनॉमिनेटरचा आहे तो दोघांना देणार बरं का मी. असं कोणी केलं असेल तर उत्तर चुकणार. 1 25 1 25 घालू, इथं -1 मिळाला. येस, -1 + 25i. असं जर केलं तर उत्तर चुकीचं राहणार ते. वी कांट डू इट लाईक दिस. मग इथला पण कॅन्सल करावा लागतो मला, कारण डिनॉमिनेटरचे जे 25 आहेत ते दोघांना मिळतात. न्यूमरेटर मधल्या दोघांना मिळतात. नुसतं एकाबरोबर कॅन्सल होत नाही ते. मग हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. इथं -1 राहिला, इथं 1 राहिलेला आहे. सो -1 + i. ज्यांनी उत्तर काढलेलं फॅन्टॅस्टिक, कॉंग्रॅच्युलेशन टू देम. So a is equal to -1 and b is equal to 1. By taking a as -1 and b is equal to 1, what we get r as? r चा फॉर्म्युला काय सांगतोय? r is square root of a² + b². तर -1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर पण 1 आहे, 1 चा स्क्वेअर पण 1 आहे. 1 + 1 2 म्हणून √2 आलेलं आहे उत्तर. तर थीटा काढायचं आहे मला आता. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b बाय a, tan इनवर्स ऑफ 1/-1 आणि tan इनवर्स ऑफ -1.
मग आता इथून मी दोनही पद्धती दाखवतो बरं का. ज्यांच्याकडे टॅन चक्र आहे त्यांनी डायरेक्टली नाही का वहीमध्ये बघू शकता आणि ते सांगू शकता. ज्यांच्याकडे टॅन चक्र आहे त्यांनी डायरेक्टली वहीमध्ये बघून सांगू शकता. -1 आहे उत्तर. आणि क्वाड्रंट कुठला आहे माझा? क्वाड्रंट माझा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट आहे. असं काय उत्तर येतं? टॅन चक्राचा वापर 3π/4. 3π/4 आणि ज्यांना टॅन चक्र वापरायचं नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो. 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल साठी येते? 1 ही व्हॅल्यू टॅनच्या π/4 साठी येते. 1 ही व्हॅल्यू टॅनच्या π/4 साठी येते. आता मला काय करायचं आहे? हा जो आहे मला फक्त π आणि 2π दोघांशीच घेणं देणं आहे बरं का. लक्षात ठेवा, माझं काय घेणं देणं जे आहे ते π/2 चा मी वापर करणार नाही. 3π/2 चा सुद्धा वापर करणार नाही. मला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर पाय मधून वजा करावं लागेल. आणि मला जर थर्ड क्वाड्रंट मध्ये यायचं असेल तर पाय मध्ये अधिक करावं लागेल. आणि मला फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर जायचं असेल तर 2π मधून वजा करावं लागेल. 2π मधून काय करावं लागेल? वजा करावं लागेल. एवढ्या तीनच गोष्टी आहेत. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय? पाय मधून काहीतरी वजा करा म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये जाता. बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये यायचं असेल तर काय करणार? पाय मध्ये काहीतरी मिसळा म्हणजे मग तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये येता. तसंच फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर 2π मधून काहीतरी वजा करा. 2π मधून काहीतरी वजा करा. मग आता माझं उत्तर किती आहे? π/4 आहे. कशावरून काढलं मी? त्या 1 वरून काढलंय π/4. पण मला कुठं जायचं आहे? मला जायचं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर मगाशी सारखाच मी नाही का इथं वापरणार की सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर पाय मधून ते मायनस केलं पाहिजे. पाय मधून काय केलं पाहिजे? मायनस केलं पाहिजे. म्हणून मी मायनस करणार. मग आता बघा बघू, पाय मायनस π/4 म्हणजे आता 4 नी पायला मल्टिप्लाय केलं. 4 गुणिले पाय, 4π वजा पाय म्हणजे किती झाले? 3π झाले. 3π/3 3π/4 हा तो भाग आलेला आहे. कळालेला असावं असं गृहीत धरतो. 3π/4 मिळाला आणि r ची व्हॅल्यू √2 मिळालेली आहे. मग आता r आणि θ या दोन्ही व्हॅल्यू वापरून आपण पोलार फॉर्म कशा पद्धतीने लिहितो? √2 cos ऑफ. आता बघा बघू, हे जे काय r आपल्याला मिळाले तेच ठेवलेलं आहे मी, नवीन काही करत नाही. आणि याच्यानंतर पूर्णपणे एक ब्रॅकेट आहे बरं का. डोंट फॉरगेट दिस ब्रॅकेट. ब्रॅकेटला विसरू नका, नाहीतर अर्थामध्ये बदल होणार त्याच्या. समजा तुम्ही ब्रॅकेट ओपन केलं तर एवढंच लक्षात येणार की √2 हा फक्त कॉसला लागूनच आहे. तर √2 दोघांसाठी आहे. हा r जो दोघांसाठी आहे, r cos θ आणि r sin θ असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ब्रॅकेट्स आर इम्पॉर्टंट बरं का इथं. आणि थीटाची व्हॅल्यू किती आहे? π/4 ही इथं पण टाकायची आणि इथं पण टाकायची. म्हणून थीटा 3π/4 3π/4 इथं दोन्हीकडे टाकलेलं आहे. अँड दिस इज व्हॉट इज अ पोलर फॉर्म आन्सर फॉर अस. अँड व्हॉट अबाउट द एक्सपोनेन्शियल फॉर्म? एक्सपोनेन्शियल फॉर्म हा असा येणार आहे. r ची व्हॅल्यू जी होती आधीची तीच व्हॅल्यू, मी काही बदल करत नाही व्हॅल्यू मध्ये. r इज √2 आणि थीटाची 3π/4 तीच व्हॅल्यू याच्यात टाकायची. 3π/4 याच्यात टाकायचं. एवढा तो मिळत आहे. आय होप एव्हरीवन इज, म्हणजे प्रत्येकाला हे क्लिअर झालेलं असावं की काय आहे याच्यामध्ये. तर पुढे 7वा प्रश्न करायचा आपल्याला याच्यामधला 1.3 मध्ये. कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म. त्यांनी एक्सपोनेन्शियल फॉर्म विचारला नाही आपल्याला, नुसतंच पोलर फॉर्म पर्यंत विचारलेलं आहे. आपण त्यांना तेवढंच काढून देऊ शकतो. तर तुम्ही तुमच्याकडून मला सांगा की काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे ते सांगा. काय करायचं हो आता? कॉम्प्लेक्स नंबर तर हा दिलेला आहे आपल्याला. हा असा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. पहिल्यांदा मला ए बी काढावं लागेल. सर डिनॉमिनेटरचं काय करायचं? कॉन्जुगेट. सर पहिला डिनॉमिनेटरला सॉल्व्ह करावं लागेल ना? बरोबर आहे, डिनॉमिनेटर सॉल्व्ह करावं लागेल. साईडला घेतला तर सर साईडला म्हणजे काय? म्हणजे हे जे आहे लेफ्ट हँड साईडला. म्हणजे याला नाही का लेफ्ट हँड साईडला इकडून इकडे शिफ्ट करायचं असं म्हणता का? हा सर. नाही, काय उपयोग नाही होणार. मला काय लागतं? झेड लागतं ना. मला तो झेडच पाहिजे का नाही पोलर फॉर्म मध्ये. मला हा इकडे घेऊन उपयोग नाही होणार, हा तिकडे घेऊन उपयोग नाही होणार. मला वाटतं याला सिम्प्लिफाय करू शकतो का आपण? याला सिम्प्लिफाय करू शकतो का? सर थीटा √3 येतं असं कसं? काय? हॅलो सर.
π/3 म्हणजे 60 डिग्री हा मग बरोबर आहे की tan 60 म्हणजे √3. मग येऊ दे, मी काय म्हणतो बघूया, थांब जरा, गडबड करू नको. हे किती आहे, 60 डिग्री आहे का नाही मित्रांनो? π/3 म्हणजे किती आहे, 60 डिग्री. तर मला कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू माहित आहे का? आणि (1/2) हा, आणि साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू माहित आहे का? साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू माहित आहे का? √3/2. क्या बात आहे, व्हेरी गुड. (3/2) तर कॉस 60 डिग्री किती आहे आपल्याला? √1/2 प्लस आय साइन 60 किती आलेला आहे? √3/2. मग ही जी किंमत आहे इथं टाकायची आपण. ही जी किंमत आहे की काय करायची, इथं टाकायची. म्हणजे माझा झेड काय मिळेल बघा, बघू माझा झेड काय मिळणार आहे ते सांगतो मी तुम्हाला, डिटेल मध्ये सांगतो. वरचा किती आहे, मायनस आय, आय -1 आहे, म्हणजे खरं तर त्याला -1 प्लस आय असं म्हणून लिहितो बरं का मी. -1 प्लस आय असा तो आहे. आणि खालच्या डिनॉमिनेटर मध्ये काय, हे सगळं लिहावं लागणार आहे. सगळं म्हणजे काय काय, हा 1 प्लस आय इंटू √3, 1 प्लस आय इंटू √3, याच्या सगळ्याला डिवाइड बाय 2 करायचं मला. याच्या सगळ्याला डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे काय करावं लागेल मला, याला डिवाइड बाय 2 करणं म्हणजे हा 2 इथं लिहिणे. बरोबर आहे ना? म्हणजे असं जर असेल, ए जर दिला असेल आणि डिवायडेड बाय C/D असेल, B/C असेल समजा, ए डिवायडेड बाय B/C, कसं लिहिता येईल आपल्याला याला? हा ए डिवायडेड बाय बी, आणि हा जो सी जो डिनॉमिनेटरला दिलेला आहे तो कुठे येतो, ए च्या जवळ येतो. तो कुठे लिहायचा असतो, ए च्या जवळ येतो. कसं काय आपण तसं करू शकतो? कारण की तुम्हाला माहित आहे ए म्हणजे काय असतो, ए म्हणजे A/1 असतो आपला. ए म्हणजे काय असतो, A/1. आणि B/C जर असेल आणि भागाकार असेल तर भागिले म्हणजे उलटून गुणिले. हा, डिव्हिजन इज इनव्हर्स मल्टिप्लिकेशन, म्हणून त्याला काय करतो मी, याला उलट लिहितो. B/C ला C/B लिहितो. म्हणून काय होतो, हा AC/B होतो, तो AC/B. म्हणूनच तो काय लिहायला लागलो मी, -1 प्लस I/1 प्लस I√3, आणि हा इथं 2 येणार. म्हणजे काय, थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा वाटलं सर, करायचं असेल तर, -2 प्लस 2I डिवायडेड बाय 1 प्लस √3I. आता हा झाला आपला झेड. हा सोडवू शकता का तुम्ही? हा झेड सोडवू शकता का पुढं? मग जसं डिव्हिजन केली, डिव्हिजन करून हा हे सोडवू शकता तुम्ही. मग आता हे सोडवायचा प्रयत्न करायचा. -2 प्लस 2I डिवायडेड बाय 1 प्लस √3I, ते सोडवायचा प्रयत्न करायचा. बघा मी जे लिहितोय ते काय लिहितोय बघा जरा थोडंसं. इथं बघा जरा मित्रांनो, काय केलेलं ते दाखवतो मी तुम्हाला. झेड जो दिलेला आहे हा भाग जो आहे हा सेपरेटली सिम्प्लिफाय करून घेऊयात आपण. हा भाग सेपरेटली सिम्प्लिफाय करून घेऊया. सिम्प्लिफाय करतानाच हे जे आहे ते असं देखील लिहिता येत आहे, हे एकदा त्यांना दाखवू. कारण की मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं ना, मला सोपं करता येतं म्हणून मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहितोय बरं काय. हे असं याचं असं लिहिण्यामागचं कारण हे शेवटी कळेल तुम्हाला, आता नाही कळणार. हे असं का बरं लिहिलं ते एकदम शेवटी याचा विचार करू वाटलं सर. सध्या तर एवढंच लक्षात ठेवा की वरचा जो कोणी आहे त्याला मी काय म्हणतो, Z1 म्हणतो. Z1 इज I-1 विच इज इक्वल टू -1 प्लस आय. ठीक आहे, हा झाला Z1. म्हणजे Z इज इक्वल टू Z1 हे न्यूमरेटर, आणि डिनॉमिनेटरला हा सगळा भाग आहे. cos π/3 प्लस I sin π/3 हा सगळा भाग डिनॉमिनेटरला आहे. ठीक आहे, मग हा भाग मी सेपरेटली कन्सिडर करतो. किंवा बघा बरं का, इथं थोडंसं सिम्प्लिफाय करून मी इथं दिलेलं आहे, एक्स्ट्रा सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे. आणि याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये केल्यामुळे नाही का आणखीन सोपं होऊन जात आहे ते आपल्याला. मगाशी जे दाखवलं होतं मी तुम्हाला की याला सिम्प्लिफाय करून आपण घेऊया म्हणून दाखवलं होतं तुम्हाला, तो किती आला होता, मायनस काहीतरी आलता, थांबा, 1 प्लस √3I असा आलता तो. बरोबर आहे. त्याच्याही पेक्षा हे सोपं आहे असं म्हणतो मी, त्याच्याही पेक्षा हे सोपं आहे. कसं काय हे सोपं आहे ते तुम्हाला कळेल तुम्हाला. कारण की याचा सगळा मिळून आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहूया, डिरेक्टली एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहूया. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं, असं लिहिता येतं, हे प्रत्येकाला माहित आहे. cos θ प्लस I sin θ असेल तर याला या पद्धतीने लिहू शकतो, e⁻⁴ असं लिहू शकतो आपण. त्यानंतर आता हा जो आहे तो जैसे थे, याला काय हलवायचं नाही आहे,
याला मी काय करतो, मी याला Z1 म्हणून कन्सिडर करतो आणि मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आणता येईल का बघूया आपण. याला काय करतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आणता येतं का बघूया. I-1 ला मी -1 प्लस आय म्हणतो, जिथं A-1 मिळाला आणि B1 मिळाला. मला सांगा इथं थीटा आणि आर किती येईल, इथं आर किती येईल, बघितलं सांगता येईल आपल्याला आर किती येतो. हा मगाशी हाच केलता ना -1 प्लस आय, √2 आर रूट टू आला, आर रूट टू आला. हा आणि थीटा किती आला, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये हे सांगितलं होतं. हा 3π/4 सांगितलं होतं तुम्ही. 3π/4. हा 3π/4. राईट आय रिमेंबर. हो. म्हणून मी आता बघू याला झेड आपण कसं लिहित असतो, झेड एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहित असतो, तो आर ई च्या डोक्यावर काय लिहित असतो, आय थिटा लिहित असतो, बरोबर की नाही. म्हणून मी इथं काय लिहू शकतो, √2 आणि ई च्या डोक्यावर 3π/4 इंटू आय, 3π/4 इंटू आय. ठीक आहे, बघा मी हे दाखवतोय, मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतोय. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये √2 3π/4 इंटू आय. मग आता मात्र हा जो आहे ना, हा जो झेड होता एकदम सुरुवातीला, झेड मी दाखवला होता तो Z1 अपॉन e⁻π/3 आय होता. बघा बघू इथं हा काय आहे, Z1 आहे, हा काय आहे Z1 अपॉन e⁻π/3 इंटू आय. मग तोच इथे लिहिलेला मी Z1 अपॉन e⁻π/3 इंटू आय. ठीक आहे, पण Z1 ची व्हॅल्यू आता मिळालेली आहे आपल्याला, √2 e⁻3π/4 इंटू आय झाला तो. ठीक आहे, म्हणजे ई ची ही पॉवर आलेली आहे आणि खाली ई ची दुसरी पॉवर आलेली आहे. मग तुम्हाला नाही का 10वीला झालेले घातांकाचे नियम आहेत बघा, त्याचा जरा थोडासा आढावा घ्या किंवा मागोवा घ्या. a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर काय मिळत असतं आपल्याला, तर इट इज इक्वल टू a⁻ काय येतं, m-n मिळत आहे. म्हणजे जर बेस सेम असेल, हा आणि हा a आणि a सेम असेल, हो बरोबर आहे, तर मग इथं वर काय येणार बघा, इथं काय येणार, हा √2 राहणार, ई च्या डोक्यावर काय येणार, हे जे काय आहे मायनस हे करणार मी, बरोबर आहे का, e⁻3π/4 आय मायनस π/3 आय. आय म्हणजे काय, हा असा लिहितो मी, तिथं आय कॉमन काढून लिहितो. आलंय का लक्षात, बघा सगळ्यांना हे लक्षात आलेलं आहे का सांगा मला. कारण की इथं कुठला रूल वापरलाय आपण, a⁻m डिवायडेड बाय a⁻n हा रूल वापरलेला आहे. मी विशेष माझं स्वतःच असं काही करत नाही, जे तुम्हाला नियम सांगितलेले आहेत आतापर्यंत त्याचाच वापर करतोय मी. ह्या दोघांची वजाबाकी Z1 ची व्हॅल्यू कशी आली, Z1 ची व्हॅल्यू मग Z1 ची व्हॅल्यू कशी आली, दादा मग बघितलं आपण Z1, हा काय, हा Z1 होता ना, Z1 -1 प्लस आय, ए घेतला, बी घेतला, याच्यावरून हे काढून दाखवला, आर काढून दाखवला, जो √2 आला, थिटा काढून दाखवला, जो 3π/4 आला आपला, आणि त्याच्यावरून मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिला आर e⁻I थिटा e⁻3π/4 आय असं लिहिला आपण त्याला. त्यामुळे हे असं आलेलं आहे Z1 एवढा, आणि हा खालचा डिनॉमिनेटर तो मगाचाच घेतलेला आहे मी. मग या दोघांचं काय झाली, वजाबाकी झाली म्हणून एवढं मिळालं म्हणजे काय मिळालं बघा, शेवटी हा √2 आणि ई च्या डोक्यावर किती मिळेल, आता हा 3 आहे, आता 3 गुणिले 3 क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल बघा, क्रॉस मल्टिप्लाय असं 3 गुणिले 3 किती झाले 9 मायनस 4 इंटू पाय 4π अपॉन किती मिळते हो, अपॉन 12 मिळणार, म्हणजे किती मिळाले हे 5π का, इंटू आय इंटू आय राहिला, म्हणजे √2 e⁻5π अपॉन 12 आय, हे आपलं उत्तर मिळतं.
हे कशामध्ये मिळालेलं आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मिळालेलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. त्याचा वापिस आपण परत एकदा पोलर फॉर्म मध्ये लिहून काढायचा. फक्त बघा समोर दाखवतोय तेच दाखवतोय मी तुम्हाला. हा जे आहे तो हा म्हणजे हे जे उत्तर आहे ते एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मिळालेलं आहे. त्याला मला पोलर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर व्हॉट इज द पोलर फॉर्म फॉर दिस? आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. म्हणजे कधी जर ई रेस टू आय थिटा असेल तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. मग आता आर किती आहे माझा? हा जो बाहेर आहे तो √2 आणि आतमध्ये जे आहे √2 म्हणजे हे जे बाहेर दिसतंय तेच आर आपला इथं. आणि कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, कॉस π/12 प्लस आय साइन π/12. हे सोपं आहे बरं का, हे सोपं आहे. या पद्धतीनं केलेलं हे सोपं आहे. मगाशी जे आपण करत होतो म्हणजे आणखीन एकदा तुम्हाला तिथं घेऊन जातो वाटलं सर परत एकदा. इथं मी सांगितलं होतं की याची किंमत काय येते, या डिनॉमिनेटरची किंमत काय येते तर 1/2 येते प्लस √3/2 आय अशी किंमत येते. मग याला काय करावं लागलं असतं? या दोन्हीला मिळून मला पहिल्यांदा डिव्हिजन करून त्याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागलं असतं. सिम्प्लिफाय केल्यानंतर AB ची व्हॅल्यू मिळवावी लागली असते आपल्याला आणि मग त्याला पोलर फॉर्म मध्ये लिहावं लागलं असतं आपल्याला, बरोबर का? पण त्याच्याही पेक्षा ज्यावेळेस मी या गोष्टीला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिला, हा गोष्टीला पटकन झटक्यात झाला ते एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. मग राहिला प्रश्न फक्त एवढ्यालाच आपल्याला AB ची व्हॅल्यू काढून याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिला आपण. Z1 असं नाव घेतलं त्याचं आणि Z1 ला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिला आपण. दोन्हीही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिल्यामुळं मला एक्सपोनेन्शियल फॉर्म हा इझिली लिहिता आला बाय लॉज ऑफ इंडायसेस. घातांकांचे नियम वापरून मला हे खूप सोप्या पद्धतीने करता आलं आणि त्यामुळेच मी हे पुढं इझिली पोलर फॉर्म मध्ये लिहू शकलो. ठीक आहे.